महाराष्ट्र ग्रंथालय कर्मचारी यांचा किमान वेतनासाठी 11 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशन काळात विधान भवनावर मोर्चा। सोलापूर महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या वतीने पुकारलेल्या मोर्चा माननीय माजी सांस्कृतिक मंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार व आमदार अभिजित वंजारे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी सांगितले। राज्यातील कर्मचारी बंधू भगिनींनीही या जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन ग्रंथालय विकास परिषद यांच्या वतीने 11 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस मोर्चा निघणार आहे। ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत पाहिजे तसा पगारच भेटत नाही आहे। शेतकऱ्याचा रोजगार तितका आहे तितका कर्मचाऱ्यांना नाही आहे। एकच मागणी आहे की किमान वेतन लागू करावं आणि ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर दर महिन्याचा पगार मिळावा ही आमची अपेक्षा आहे। आणि येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये ग्रंथालयाचा महाराष्ट्रातून किमान 8 ते 10 हजार कर्मचारी हिवाळी अधिवेशनाच्या ह्याच्यावर जाणार आहेत आणि मागणीसाठी आंदोलन करणार आहेत। आणि काय मागणी आणि कशासाठी तुम्ही 11 डिसेंबरला मोर्चा काढणार? मी जयमाला गोळी, मोहोळ तालुका, पाटकुलगाव, इथून मी ग्रंथपाल म्हणून काम करते। आमची मागणी आहे की कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळावं। तुटपुंच्या पगारावर जी स्वतःची उपजीविका करू शकत नाही ती कुटुंबाची काय करणार? त्यामुळे कर्मचाऱ्याला जी आता जी पेमेंट आहे जी ती तुम्ही मानधन म्हणून देताय ते डायरेक्ट त्यांच्या खात्यावर यावं एवढीच आमची मागणी आहे। त्यामुळं जी शासनाची अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना किंवा पुढचा नागरिक सुधारला पाहिजे तरी त्याला पगार मिळाल्याशिवाय तो काम कसं करणार? तर त्याला जी मानधन स्वरूपात जी मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय शासन कुठलंही काम ग्रंथपालन करून घेऊ शकत नाही। किती जिल्ह्यात कर्मचारी आहेत तुमच्या? 1000। पुढची भूमिका काय असणार आहे? 11 डिसेंबर। काय मागणी आहे? नमस्कार, मी सदाशिव बेडगे, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचा अध्यक्ष आहे। आमच्या सार्वजनिक विकास परिषदेचं ब्रीद वाक्य आहे, ग्रंथालय हिताये कर्मचारी सुखाये। याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रातले ग्रंथालय हे सांस्कृतिक वैभव केंद्र बनले पाहिजे हे सातत्यानं मी 15 वर्षापासून शासनाकडे मागणी करतो की तर शासनाने आता नुकतंच परिपत्र काढलं की प्रत्येक भागातल्या ग्रंथालयाने सांस्कृतिक वैभव केंद्र बनलं पाहिजे। शासनाचं GR नुकताच आलेला आहे। आम्ही 15 वर्षापासून मागणी करतो। आमच्या ग्रंथालयाचा ग्रंथालय कायदा होऊन 58 वर्ष झाले, पण 58 वर्षामध्ये ग्रंथालय कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळत नाही। ग्रंथालय कर्मचारी हा तोटपुंच्या वेतनावर काम करतोय। ड वर्गाच्या ग्रंथपालला 2200 ते 20 रुपये महिन्याला पगार मिळतोय, म्हणजे प्रत्येक दिवशी 70 रुपये पगार। हा स्वतःची उपजीविका भागवू शकत नाही तर कुटुंबाची उपजीविका कसे भागवेल? यासाठी शासनाला आम्ही विनंती केली आहे की ग्रंथालय कायद्यामध्ये दुरुस्त करा। ग्रंथालय कायद्यामध्ये दुरुस्त केल्यानंतर ग्रंथालय कर्मचारी हा 6 तास काम करतोय, 8 तास काम करण्याची त्याला परवानगी द्या। 8 तास काम केल्यानंतर ग्रंथालय कर्मचाऱ्याला किमान वेतन द्या। ग्रंथालय कर्मचाऱ्याला किमान वेतन त्यांच्या महिन्यात खात्यावर दर महिन्याला त्यांच्या खात्यावर जमा करा आणि ग्रंथालय कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे प्रत्येक वर्षी 10% वेतनामध्ये वाढ करा। ह्या 4 मागण्यासाठी आम्ही 11 डिसेंबर 2025 रोजी नागपूरला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यासाठी आम्ही इथंच बैठक आयोजित केलेली होती।